दुसरीकडे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती कृषी घोटाळ्याचे आरोप होते, पण त्याच आरोपांमधनं मुंडेंना न्यायालयानं क्लीन चिट दिली आहे। त्यानंतर मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे आणि दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल आणि ती वस्तुस्थिती समोर आली की त्यात जर मुंडेंचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी सांगितलंय। कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे। आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ।